आज शिवतीर्थावरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालाय। 1.5 दिवसांचा गणपती बाप्पा त्यांच्या घरी असतो। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला माहिती देतील। सूरज, यामिनी, नक्कीच आपण पाहतोय की आता कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा कुटुंबीय भेट ही होताना पाहायला मिळते। ठाकरे बंधू हे आज एकत्र येत आहेत, ते म्हणजे राज ठाकरे यांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे हे आता शिवतीर्थावरती दाखल होण्यासाठी निघालेले आहेत। त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे हे देखील आहेत। सहकुटुंब आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी कित्येक वर्षानंतर भेटायला जातोय। आपण पाहतोय की मराठीच्या मुद्द्यावरनं हे दोन भाऊ एकत्र एका मंचावरती 20 वर्षानंतर आले होते आणि त्यानंतर जुळलेली ही दोघांची भेट ही आता आपण पाहतोय की कौटुंबिक नात्यातनं देखील पाहायला मिळते। मात्र अजूनही राजकीय दृष्ट्या हे दोघे एकत्र कधी येणार हा प्रश्न अजूनही तसाच आहे। मात्र त्याची कुठेतरी नांदी ही आता आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावरती पोहोचेल आणि त्यानंतर ही कौटुंबिक भेट होईल। गणपतीचं दर्शन घेतलं जाईल, त्यानंतर त्या ठिकाणी भोजन हे एकत्रित कुटुंबियांचं होईल। त्यामुळे एकूणच या सगळीकडे, या संपूर्ण क्षणांकडे सगळ्यांचेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळतंय। अनेक राजकीय दृष्ट्या आपण पाहिलं की एकमेकांवरती टोकाची टीका करणारे दोन भाऊ आज एकत्र येताना आपल्याला या सण उत्सवात पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एक वेगळी नांदी आणि एक वेगळं राजकारण हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कित्येक वर्षानंतर आज दोघं भाऊ हे एकत्र येत आहेत शिवतीर्थावरती। आपण पाहतोय तर उद्धव ठाकरे हे कित्येक वर्षानंतर आज दाखल होतील। खरं तर पहिल्यांदाच हे दाखल होणार आहेत। त्यामुळे एकूणच या सगळीकडे जर आपण पाहिलं तर राजकीय दृष्ट्या आणि कौटुंबिक नातं या दोन्ही दृष्टिकोनातून पाहताना एक वेगळा मेसेज हा संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला जाताना पाहायला मिळतोय। यामिनी, अगदी सूरज, खरं तर ठाकरे बंधूंची भेट या आधी सुद्धा ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता तेव्हा झालेली होती। राज ठाकरे त्यांच्या घरी गेले होते, शुभेच्छा दिल्या होत्या आणि आज पुन्हा एकदा ही भेट होतीये। म्हणजे ही भेट याच्यासाठी खास आहे कारण आगामी सगळ्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून युतीची चर्चा होतीये आणि त्याच वेळेला ही भेटही होतीये। नक्कीच यामिनी, आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर कुठेतरी एकाकी पडले होते, तर दुसरीकडे ज्यावेळी राज ठाकरे यांनी महायुती किंवा भाजपला पाठिंबा दिला त्यानंतर त्यांच्या पदरात कितपत काय पडलं हा देखील तितकाच प्रश्न होता। त्यामुळे एकीकडे एका साईडला राजकारणातनं बाजूला झाल्याचा कुठेतरी दुरावा हा त्यांच्या मनात असावा। त्यातनंच दोघं भाऊ जर एकत्र येतील तर नक्कीच काहीतरी चांगलं होईल। हा जो मराठी माणसांच्या मनातला जो एक विचार होता याला कुठेतरी यामध्ये वाव मिळाली आणि त्यानंतरच मराठीच्या मुद्द्यावरनं हे दोघं भाऊ एकत्र येऊ पाहायला लागले, आंदोलनात एकत्र पाहायला मिळाले। त्याच्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे हे स्वतः उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले। हळूहळू याआधी जर आपण पाहिलं तर अनेक लग्न समारंभात देखील हे दोन भाऊ एकत्र आलेले पाहायला मिळाले। कुटुंबाने देखील त्यांच्यावरती तसा दबाव होता का असं देखील म्हणायला चुकीचं ठरणार नाही दोघं भावांना एकत्र आणण्यासंदर्भात। त्यामुळे हळूहळू या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन आता कशा बदलत चाललेत हे आपण समोरून पाहतोच आहे। मात्र कुठेतरी मराठी माणसाच्या मनातला जो एक मुद्दा होता किंवा जो एक प्रश्न होता तो आता पूर्णत्वाला होतोय का हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे। राजकीय दृष्ट्या एकत्र आल्यानंतर त्याचा किती फायदा दोघांना होतोय हा देखील तितकाच प्रश्न आहे आणि विरोधक त्यावरती नेमकं काय आता संभाषण करतात किंवा काय आपले प्रश्न मांडतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे। आता तुर्तास जर आपण पाहिले तर आजच्या दिवसभरातली ही एक महत्वाची घडामोड आहे। आज राज्यात गणेश उत्सव आनंदात साजरा होत आहे, गणपतींचं आगमन झालेलं आहे आणि अशातच या दोन बंधूची भेट ही गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने होताना पाहायला मिळते। दोन कुटुंबीय आज कित्येक वर्षानंतर एकत्र आलेले आहेत। त्यामुळे एक वेगळाच या ठिकाणी वातावरण जर आपल्याला पाहायला मिळतंय संपूर्ण मुंबईमध्ये। अगदी सूरज, जशी तुम्ही माहिती देत होतात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अनेक वेळेला पवार कुटुंब असेल किंवा मग ठाकरे कुटुंब असेल जी महाराष्ट्रातल्या राजकारणातली दोन महत्त्वाची कुटुंब मानली जातात, त्यांनी अनेक वेळेला आपलं राजकारण वेगळं ठेवलंय आणि आपले कौटुंबिक सोहळे वेगळे ठेवलेले आहेत। आणि आता आपण पाहिलंय ही दृश्य सुद्धा दाखवतोय ज्यावेळेला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता तेव्हा राज ठाकरे कसे आले होते किंवा मग उद्धव ठाकरेंच्या आजारपणामध्ये सुद्धा त्यांनी जसं त्यांच्या गाडीचं सारथ्य केलेलं होतं, मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले होते आणि आज पुन्हा एकदा गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने ही भेट होईल।
यामिनी नक्कीच खरं तर या गोष्टी आपण पुन्हा एकदा थोडंसं फ्लॅशबॅक गेलो तर लक्षात येतील की ज्यावेळी आदित्य ठाकरे पहिल्यांदा वरळीतनं उभे राहिले होते त्यावेळी मनसेकडनं स्वतः राज ठाकरेंनी माझ्या कुटुंबातला एक व्यक्ती त्या ठिकाणी निवडणूक लढवतो आहे त्यामुळे त्या ठिकाणी मी उमेदवार देणार नाही हे ठाम भूमिका घेत त्या ठिकाणी उमेदवार दिलेला नव्हता. यातूनच कुठेतरी कौटुंबिक नातं एकीकडे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर राजकीय ज्या घडामोडी आहेत त्या वेगळीकडे हा एक मेसेज तिकडनं देण्यात आला होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी लग्न समारंभात देखील हे दोन भाऊ किंवा हे कुटुंबीय एकत्र आलेले पाहायला मिळाले होते. मात्र राजकीय व्यासपीठावरती तितक्याच टीका या होताना देखील पाहायला मिळत होत्या. त्यामुळे भविष्यात हे एकत्र येतील का, पुढे एकत्र निवडणूक लढतील का असे प्रश्न विरोधकांकडनं वारंवार उपस्थित केले जात असतानाच मराठीच्या मुद्द्यावर दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर आज पुन्हा एकदा तो जी गोष्ट आहे ती घडताना पाहायला मिळते. जे अशक्य होतं ते शक्य झालेलं आहे असं म्हणण्यात तरी चुकीचं ठरणार नाही. मात्र राजकीयदृष्ट्या अजूनही त्यावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि प्रामुख्याने सांगायचं झालं तर आता पहिल्यांदा शिवतीर्थ बंगल्यावरती उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची होणारी ही भेट आहे किंवा कौटुंबिक एक भेट आहे. त्यामुळे या सगळ्या समीकरणांकडे आता वेगळ्या राजकीय दृष्ट्याकडे पाहिलं जातं. महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे जर काही युती झाली तर मग महाविकास आघाडीचं काय आणि राज ठाकरेंना महाविकास आघाडी एक्सेप्ट होईल की न होईल हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र याचा परिणाम हा नक्कीच निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे या दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे राजकीय वातावरण कसं बदलतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी सूरज, खरं तर ज्या वेळेला मराठीच्या मुद्द्यावरून हे दोन्ही नेते एकत्र आले तेव्हा वारंवार म्हणजे अगदी आतापर्यंत उद्धव ठाकरे हे एकच वाक्य म्हणतायत की जनतेच्या मनामध्ये जे आहे तेच होईल. जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि ठाकरे बंधूंच्या मनात नेमकी कोणती धाकधूक आहे आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं? खरं तर पालिका निवडणुकीत आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर मुंबईतले जवळपास 40हून अधिक नगरसेवक मग ते आजी माजी हे सर्व नगरसेवक उद्धव ठाकरेंचे साथ सोडून एकनाथ शिंदेंना जॉईन झालेले आहेत. दुसरीकडे मनसेची जर परिस्थिती पाहिली तर मनसेला देखील तितकासा कमाल ह्या मागच्या काही निवडणुकांमध्ये करता आलेला नाहीये. जी पहिली टर्म होती मनसेची त्यामध्ये 13 आमदार होते, 41 नगरसेवक होते. मात्र त्यानंतर जो डाऊनफ्लो होता तो देखील तसाच आहे. त्यामुळे दोघं जर एकत्र आले तर कुठेतरी त्याचं समीकरण बनू शकतं आणि मराठी माणसांचं जे मतांचं विभाजन आहे ते न होता एकाच ठिकाणी मतं येतील आणि कुठेतरी याचा फायदा होईल. हा देखील मराठी माणसांमध्ये एक प्रश्न होता की दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत हा जो एक प्रश्न होता त्याला कुठेतरी आता पूर्णविराम मिळेल. जेणेकरून हे दोघं भाऊंनी जर महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या तर याचा परिणाम हा नक्कीच होईल आणि याचीच धाकधूक ही विरोधकांना देखील आहे म्हणजे सत्ताधाऱ्यांना देखील पाहायला मिळते. त्यामुळे या संपूर्ण घडामोडींकडे विरोधक असतो किंवा महाराष्ट्रातला संपूर्ण मराठी कुटुंबीय हे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं.